संसारामध्ये महाराज आपण कापूस लावतो, अजून सोयाबीन पेरतो. कापसामध्ये नाही तर सोयाबीनमध्ये येईल, सोयाबीनमध्ये नाही तर मुगामध्ये येईल, मुगामध्ये नाही तर लगेच काहीही महाराज करायला लोक. पण 24 तास त्या धन कमवण्याच्याच पाठीमागे आहेत आणि देवाचं नामचिंतन मात्र 1 मिनिटसुद्धा घेत नाहीत. मग सतत जर त्यांनी संसार केला त्याच्या चित्तात काय येईल? संसारच येईल ना. तसं एक मनुष्याने काय केलं महाराज, शेतामध्ये आंबा लावलेला होता, एकरभर त्याची अशी आंब्याची बाग होती आणि उन्हाळ्याचे दिवस त्या आंब्याला असा चांगला मोसममध्ये त्याला असा बार लागलेला, बदा साऱ्या कैऱ्या आणि राखण थांबला का तर आपल्या इकडं वाननेरं जास्त आहेत आणि ते वाननेरं कैऱ्या खातील म्हणून त्यांनी काय केलं, राखण थांबला. आणि राखण थांबल्याच्या नंतर ते आंब्यावरती वाननेरं येऊ नये म्हणून राखण थांबायचं. आणि मग काय झालं, एक दिवशी त्याला नेरीला उशीर झाला आणि ते गेला गावाकडं आणि नेरी आणण्यासाठी गावाकडे गेला. नेरी घेऊन ते घरून निघाला आणि असं बांधावर गेल्याच्या नंतर त्याला दिसलं की आपल्या शेतामध्ये वाननेरं आलेले. त्याने महाराज विकूनच लगेच, ड्रायव्हर होता जुना, पहिला गिअर टाकला, उतर 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 उतर, विकूनच लांबूनच त्यांनी चालू केलं, उतर उतर उतर. असं करीत चालला, जसा जसा जवळ जाईल तसा दुसरा गिअर जरा मोठ्याने म्हणायला लागला, उतर 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 उतर. असं म्हणत त्या आंबराईजवळ गेला आणि पुन्हा तिसरा गिअर टाकल्याच्या नंतर जरा जोरात म्हणला, उतर. असं म्हणल्याच्या नंतर त्या वाननेराला महाराज काय झालं, आवाज गेला आणि आवाज गेल्याच्या नंतर ते वाननेर असं खाली पाहिले वाकून. हे म्हणते वाकून पाहतो, उतर उतर उतर. एक दगड घेतला असं वरी मारल्याच्या नंतर महाराजच्या वाननेर अशी टनकंदीशी उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर वाननेर पळायला लागलं की लगेच चावता गिअर लगेच त्याच्या मागं पुत्र लावून दिलं. असं यांनी दिवसभर महाराज वाननेर हाणले आणि योगानं त्याच गावामध्ये सप्ता. आणि त्या सप्त्या दिवशी तिथं माझं कीर्तन आणि कीर्तनाचा यजमान नेमका त्योच. दिवसभर यांनी वाननेर हाणले, संध्याकाळी गावामध्ये कीर्तनाला आला आणि कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन झालं आणि म्हणलं महाराज आता जुना काळ होता, जुना काळ असल्यामुळं काय पहिलं काय आता गाड्या गिड्या नव्हत्या महाराज, लोकांना बसनं यायचे आणि बसनं जायचे. मग हे म्हणले आपल्या इथं तुम्ही काय करा, मुक्काम करा. मुक्काम केल्याच्या नंतर तुम्ही सकाळी आपलं पहिल्या गाडीनं निघून जा. असं म्हणल्यानंतर महाराज बी आता कुठं रातचे जातील म्हणले, चला आता आपण मुक्काम करू आणि सकाळच्या गाडीनं निघून जाऊ. त्याच्या घरी गेले. आता हे दिवसभर वाननेर हारून बेजार झालेलं, हे पडल्या झोप लागली. आता त्याच्या घरी महाराज एकच बाज होती. त्याला वाटलं आता आपण बाजा झोपान महाराजाला कसं खाली झोपव, म्हणून त्यांनी काय केलं, खाली झोपला आणि महाराजाला बाजाव झोपिलं. आता त्याला पडल्या झोप लागली. महाराज आपलं चिंतन करू लागले, आपलं कीर्तन कसं झालंय, लोकांना आवडलं असेल का नाही, असं चिंतन करीत महाराज जागेच होते. आता याला पडल्या झोप लागली. 12 वाजल्याने याच्या लगेच आंबा आला बा स्वप्नात आणि त्याच्या आंब्यावरती गेलेले वाननेर हे झोपीतच म्हणायला लागलं, उतर 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 उतर. यांनी आता पहिला गिअर टाकलेला होता, उतर उतर म्हणत त्यांनी लगेच दुसरा गिअर जरा मोठ्याने म्हणायला लागला, उतर 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 उतर. आता महाराजाला ऐकू गेलं. महाराज म्हणू लागले, आता उतर म्हणा, नेमकं काय म्हणाले, कोणाला म्हणाले, म्हणित असं म्हणले जाऊ द्या. आणि तितक्यावर राहिलं नाही, लगेच तिसरा गिअर जरा मोठ्याने म्हणाला, उतर 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 असं म्हणायला लागला. मग महाराजाला ऐकू आल्यानंतर महाराज म्हणले, नेमकं म्हणायला कोणाला. महाराजांनी बाजावून असं अंग खाली करून असं खाली पाहायला वगैरे की याने लगेच तिसरा गिअर वाकून पाहतो, उतर उतर वाकून पाहतो, उतर असं म्हणल्याच्या नंतर महाराज म्हणले 100% हे आपल्यालाच म्हणायला. महाराज जे उतरले आणि बाजावून खाली उतर गेली, लगेच चावतं गिअर असं महाराज दिवसभर. आता तुम्ही मला एक सांगा, दिवसभर यांनी चित्तामध्ये वाननेर का आले, तर यांनी दिवसभर चित्तामध्ये काय केलं तर वाननेर हाणले होते. मग वाननेर हाणल्यामुळं ज्याच्या चित्तामध्ये काय आले, स्वप्नामध्येही वाननेर आले. आपल्याला सिद्धांत पाहायचा आहे, जर एखाद्या माणसाने जर दिवसभर जर नामचिंतन केलं तर त्याच्या स्वप्नात काय येईल, नामचिंतन येईल. पण यांनी आता वाननेर हाणल्यामुळे याच्या चित्तामध्ये वाननेर आले. विठाल 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 विठाल. मग जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही काय करा बाबा, कमीत कमी 10 मिनटं 5 मिनटं 15 मिनटं काही ना काहीतरी तुम्ही नामचिंतन करा.
पण महाराज लोक बघून आंधळे होते तो, ऐकून बहिरे होते तो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखोने ऐकोने एक अंध बहिर झाले, विषयाचे लंपट बांधून यमपुरीस नेले. जसं एखादा माणूस मेल्याच्या नंतर आपण मसनवाट्यामध्ये जातो आणि त्याला जळताना पाहिल्यानंतर माणसामध्ये आपलं बी काय खरंय, उद्या आपल्याला इथे येऊन जळायचंय. आणि तसं म्हणीत घरी येतात, इकून एक तांब्या घेतलं की त्याचे विचार तसेच धुवून जातात की लगेच चला कुठे आहोत, कुठे रूम निघाला लगे राहणार. म्हणजे पाहतात पण आंधळे होतात, ऐकतात पण बहिरे होतात. कसं? ज्ञानोबरायाने एक आपल्याला उदाहरण दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखोनी ऐकोनी एक अंध बहिर झाले, विषयाचे लंपट बांधून यमपुरुष नेले. कसे ते आपल्याला एका उदाहरणात सांगतो. विठाला विठाला विठाला. तर ज्ञानोबराय म्हणतात की एका गावामध्ये नाटक आलं होतं. आता पहिलं नाटकं राहायचे आणि नाटक आल्याच्या नंतर महाराज असं गाव जमलं त्या नाटकाला. पण एक म्हातारी महाराज लई चिकट होते हो पैशाला. ती म्हणली, सर गाव जाईन नाटकाला आणि माझ्या घरी चोरी होईन. म्हणली मी काय नाटकाला जाणार नाही, मी आपलं राखण करणार म्हणली घराचं, अजिबात मी नाटकाला जाणार नाही. आणि चोराला ही बातमी लागली, गावात नाटक म्हणल्यावर सरीफ लोक कुठं जातात? नाटकाला जातात. मग आपल्याला संधी आहे म्हणले हीच, सरे लोक नाटकाला गेले की आपण गाव फोडायचं. असं म्हणून चोर त्या गावात आले आणि असा योगायोग घडला की जी म्हातारी घरी राहिली त्याच घरात चोर शिरले. आणि चोर शिरल्याच्या नंतर त्या चौघ चोर होते, त्या चोरानं म्हातारीला दाबलं महाराज, सगळं तिचे दागिने घेतले. पण म्हातारी लागली ना आरडायला, तिचा लय जीव सोन्यात. अशी आरडायला लागली की आता यायला वाटलं कोण ना कोणी दारात आला असं. मग हिने एक आयडिया केली. लगेच त्या झोपडंच होतं म्हातारीचा किंवा बांगला होता, त्या झोपड्याचे लगेच ते 4 येळू मोडे खाली लगेच तिचे पाडले आणि त्याला तिरडी बांधली. आणि त्या तिरडीवर अशी म्हातारी झोपली, हातपाय बांधून टाकले आणि ते सोन्याचं गटुडं म्हातारीच्या पोटावरती बांधलं, सगळ्याला दिसावं असं बांधलं. आणि त्या घरातून काढलं आणि ते चोरं घेऊन निघाले कुठं? त्या नाटकाच्या टेजवर. त्या गर्दीतून असे निघाले आणि त्या नाटकाकडे जात असताना ते चोर म्हणायचे, बुड्ढी कैती है सच्चा लेकिन सुनता है कोण, बुड्ढी कैती है सच्चा लेकिन सुनता है कोण, असं म्हणत चोर निघाले. आणि त्या म्हातारीच्या पोटावर काय होतं? सोन्याचं गटुडं होतं बांधलेलं. आणि ती म्हातारी म्हणती, अरे धावा पळा, हे चोर आहेत, यायला धरा, यायला हाणा. पण लोक ऐकायलेत पण एक सुद्धा धरा यायला नाहीत. का? तर त्याला वाटत हे सोंगच आले नाटकाचं. त्या माणसातून ते एक जण पोलीस आला, अरे सारखा हे पार्ट आला, याला घ्या पुरे आपल्या टेजवर. सगळ्याला वाट केली महाराजांनी, त्या पार्टला टेजवर नेलं. त्या टेजवर ते असे गोल 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 येडे हाणालेत. आणि ते म्हातारी म्हणाली, धावा पळा, हे चोर आहेत, हे काही नाटक नाही. अशी म्हातारी जोर जोरात आरडायली. आणि ते चोर सुद्धा म्हणतात, बुड्ढी कैती हे सच्चा लेकिन सुनता है कोण, बुड्ढी कैती हे सच्चा लेकिन सुनता. असं म्हणत त्यांनी त्या टेजला 2 राऊंड मारले. टेजच्या पाठीमागं गेले, ते गटुडं सोडून घेतलं, म्हातारी सोडून दिली आणि तिथून पळून गेले. आणि मग ती म्हातारी टेजवर आली, काय लोक टाळ्या वाजवलेत, वा 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 काय आजीबाई तुमचं पार्ट. अरे मूड द्या हो म्हणले, पार्ट कायचं, खरे चोर होते, हेच दागिने घेऊन गेले, पळा. विठाला विठाला. मग महाराज ज्ञानोबरायने सांगितलं, देखोनी ऐकोनी एक अंध बहिर झाले, विषयाचे लंपट बांधून यमपुरीस नेले. जसं ती म्हातारी सांगत होती का नाही, अरे हे चोर आहेत, लोकांनी ऐकलं होतं का नाही? ऐकलं होतं. पण लोकांनी काही त्यांना सोडलं नाही. चोर म्हणत नव्हते का? बरं लोकांनी तिच्या अंगावरला डागडागिने पाहिले नव्हते का? पाहिले होते, तरी सुद्धा लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तसं आपण करतो. संतांनी आपल्याला उपदेश करून सांगितलाय की तुम्ही त्याचं नामचिंतन करा, त्याचं भजन करा, तरी सुद्धा आपण त्याचं नाम घेत नाही. विठाला विठाला विठाला. तसंच नाम जर चांगलं असेल आणि त्याचं नाम जर आपण घेतलं तर महाराज काय फायदा आहे, आणि जर नाम जर आपण वेगळं ठेवलं तर काय फायदा आहे. याच्यावरती आपण एक उदाहरण पाहू. जसं 2 नवरा बायको होते आणि त्या नवरा बायकोमध्ये आता ते मला तर वाटतं ते आचारीच असतील. का? तर त्याचं ते वागण्यावरूनच कळते ना माणसाच्या काय असते कसे नाही. मग ते 2 नवरा बायको त्यांनी काय ठरवलं, आपले नाव आता काय करायचे, आपण बदलायचे म्हणले. लय जुने लोक काही नावं ठेवायलेत म्हणले. भगवंताचं जर नाव घेतलं तर चांगलं आहे, आणि पण आपण काय करू, जरा वेगळं करू म्हणले. मग त्यांनी काय केलं, नवऱ्याने नाव ठेवलं लाडू आणि बायकोचं नाव ठेवलं जिलबी. असं नाव ठेवल्याच्या नंतर आता ह्या दोघाला माहीत झालं, महिनाक्स झालं, 1.5 महिना झालं. आता यांच्या दोघांचे नाव यांना पाठ झाले. नवऱ्याचं नाव लाडू आणि बायकोचं नाव
जिलेबी. असं त्यांना माहीत झाल्याच्या नंतर पण आता रानात बसल्याच्या नंतर असे त्याला बैल दिसले. म्हणले आता आपले नाव तर बदललेत, पण आपण बैलाचे नाव बदलू म्हणले. का तर ते म्हणले आपले बदलले, मग बैलाचेच काय लेट, मग काय ठेवायचे बैलाचे. ते म्हणले एकाचं नाव ठेवू चाबूक आणि एकाचं नाव ठेवू पाहुणा. असे त्या बैलाचे नावं ठेवले. एकाचं चाबूक आणि एकाचं पाहुणा असे नावं ठेवले. आणि मग आता बरेच दिवस गेले आणि त्यांचं रान असं रोड टच होतं. जसा एक पाहुणा आला त्यांच्या गावाकडे येत असताना त्या जिलेबीनं सांगितलं, नावं तर ध्यानात आली तुमच्या आता. जिलेबीनं सांगितलं तुम्ही सकाळी सकाळी वकर धरा, मी तुमची आणि दुपारच्याला घरी जेवायला या, मी गरम गरम स्वयंपाक करते म्हणली. असं सांगितल्याच्या नंतर हे सकाळी गेला, आऊत धरलं आणि पाट तिकून पाहुणा आला. आणि यांनी आता शिळी भाकर नेली. म्हणला पाहुण्याला कुठं नियरी करावं, बसा म्हणा आता शिळी भाकर खा. ते म्हणला घरी जा, म्हणला घरी जिलेबी आहे. आता पाहुण्याला वाटलं इथं शिळी भाकर खाल्ल्यापेक्षा बरं आहे, म्हणला घरी जिलेबी आहे खायला. पाहुणा म्हणला बरं, म्हणला जातो घरी. आणि पाहुणा महाराज घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर आता हिनं गरम गरम स्वयंपाक केलेलाच होता. मग स्वयंपाक केल्याच्या नंतर ही म्हणली मग आता जेवाय वाढू का लाडू येऊस तर थांबता. आता याला वाटलं स्वयंपाक गरम झालाय, जिलेबी आणि पुन्हा लाडू यायचं, आता जेवलं तर लाडू खायचं राहील, येऊ दे म्हणले लाडूला. आता त्याला काय माहिती तिच्या नवऱ्याचं नाव लाडू आहे. ठीक आहे म्हणले, पण आता इकडं येणे जरासं रान राहिलं म्हणून आऊत असं तटून हाणलं, बैल बेजार केले. आणि बैल दुपारा 12 वाजता आऊत सोडलं. आऊत सोडल्याच्या नंतर ह्याने काय केलं, पाण्यावर यायच्या टायमाला एका बैलानं टाकला आणि पाठी वाकला. आणि जे पळाला महाराज की एक बैल इकडे की एक बैल इकडं. त्याच्यात त्यांनी एक बैल धरला आणि असा ते चाबूक नावाचा बैल धरला आणि वावरात झाडाला बांधला. आणि जे पाहुणा नावाचा बैल होता ते जे तिथून उपटाला की नीट गावाकडेच गेला घरी कोट्यामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर हे त्या बैला मग पळू बेजार झालं. घरी गेल्यानंतर त्या बायकोला दारून जावा त्याला, आय इकडे म्हणले, याला पाहुण्याला धर म्हणले, मी चाबूक आणतो जाऊन. आता ह्या मधात घरात पाहुणा बसलेला त्याने ऐकलं, हा पाहुण्याला धर मी चाबूक आणतो, ह्याचा का आपल्याला हाणायचा बेते काय. ते म्हणा पाहुण्याला धर, त्यांनी मला लय बेजार केलंय सकाळपासून, मी चाबूक जाऊन आणतो रानातून. असं म्हणल्यावर त्या पाहुण्याने ऐकलं. जे पाहुण्याने धोतर धरलं आणि लागलाय पळायला. जे पाहुणा पुढं पळायला की त्याच्या मागं ती जिल. अहो थांबा 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 थांबा. ते म्हणते रानातून चाबूक आणूस तर थांबा. ते म्हणते काय ह्याचा चाबूक इथं मग कातडे जाते. जे पाहुणा पळाला महाराज की पुन्हा त्या गावाला आला नाही. विठाला 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 विठाला. सांगायचं तात्पर्य एवढंच की जर आपण चांगलं नाम घेतलं तर महाराज आपलं कल्याण होईल. आणि जर वाईट जर आपण नावं घेतले तर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विठाला विठाला. बस बस.